नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण लुईस थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती पाहणार आहोत. तर प्रथमतः सर्वांनी या उपपत्तीवर दिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. त्यानंतर लगेचच याच व्हिडिओच्या शेवटी याच घटकावर आधारित प्रश्नोत्तरांचा सराव दिलेला आहे. जे प्रश्न TETसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्या प्रश्नोत्तरांचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला ऐकायचं आहे. ओके, चला तर प्रथम आपण लुईस थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती समजावून घेऊयात. कल्पना करा, एखादी व्यक्ती अत्यंत कठीण गणिती कोडी अगदी चुटकीसरशी सोडवते. म्हणजे भल्याभल्यांना सुटणारे आकडेमोडीचे प्रश्न ती काही सेकंदात मार्गी लावते. पण जेव्हा त्याच व्यक्तीला एका साध्या क अक्षरावरून सुरू होणारे 5 शब्द सलग सांगायला लावले जातात, तेव्हा मात्र तिची दातखिळ बसते. हो, तिला शब्दच सुचत नाहीत. अगदी तेच. मग जुन्या काळात या अशा प्रकाराला काय म्हटलं गेलं असतं? तिला थेट ढ किंवा असामान्य ठरवलं गेलं असतं. नक्कीच, तसा समजच होता पूर्वी. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण पाहणार आहोत की मानवी मेंदू आणि त्याची क्षमता एवढ्या साध्या मोजपट्टीत बसणारी नाहीये. आज आपण द कॉग्निटिव्ह प्रिझम या अत्यंत अभ्यासपूर्ण स्रोताच्या आधारे बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय या प्रश्नाचा नव्याने वेध घेणार आहोत. आणि ही चर्चा प्रामुख्याने लुईस लिओन थर्स्टन यांच्या संशोधनावर आधारित असणार आहे. होय, ठीक आहे. आपण हे थोडे उलगडून पाहूया. जरा एका त्रिकोणी काचेच्या लोलकाची म्हणजेच प्रिझमची कल्पना करूया. जेव्हा एखादा पांढरा प्रकाश त्या प्रिझममधून आरपार जातो तेव्हा काय होतं? तो प्रकाश एकसंध राहत नाही. बरोबर. त्याचे 7 वेगवेगळ्या सुंदर रंगात विभाजन होते. थोडक्यात इंद्रधनुष्य तयार होतं. थर्स्टन यांचा दृष्टिकोन अगदी याच प्रिझमसारखा आहे. हा खरोखरच एक अत्यंत प्रभावी दृष्टिकोन आहे. कारण आपण पिढ्यानपिढ्या बुद्धिमत्तेकडे एका अतिशय साध्या आणि एकांगी चष्म्यातून पाहत आलो आहोत. हो ना, सर्व काही मोजता येण्याजोग्या एकाच आकड्यात बसवण्याची मानवाची जुनी सवय आहे. अगदी बरोबर. पण थर्स्टन यांचा बुद्धिमत्तेची अनेक घटक उपपत्ती हा सिद्धांत मानवी आकलनाचा एक पूर्णपणे नवीन आणि व्यापक मार्ग मोकळा करतो. म्हणजे हा एक असा विचार बदलणारा टप्पा आहे ज्याने आपण स्वतःकडे पाहण्याची पद्धतच बदलून टाकली. हो, कारण बुद्धिमत्ता ही एखादी एकसंध न बदलणारी गोष्ट नसून ती अनेक वेगवेगळ्या क्षमतेची मिळून बनलेली असते, हे त्यांनी वैज्ञानिकदृष्ट्या मांडले. पण हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. कारण थर्स्टन यांनी आपला सिद्धांत अचानक एकांतात बसून मांडला नाही. त्यांनी तत्कालीन प्रस्थापित विचारधारेविरुद्ध बंड पुकारले होते. होय, आणि त्या काळात नक्की कोणता विचार रूढ होता हे समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या स्रोतांमध्ये स्पियरमनच्या द्विघटक सिद्धांताचा स्पष्ट उल्लेख आढळतो. स्पियरमनच्या मते बुद्धिमत्ता हा एकच, एकसंध आणि एकमेव सामान्य घटक होता, ज्याला त्यांनी जी फॅक्टर असं नाव दिलं होतं. अगदी तेच. जणू काही बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्याच धातूचा बनलेला एक अखंड आणि जड गोळा. या सादृश्यावर अधिक प्रकाश टाकायचा तर स्पियरमनचा तो जी फॅक्टर म्हणजे जनरल इंटेलिजन्स किंवा सामान्य बुद्धिमत्ता, त्या काळात असा एक ढोबळ समज होता की मानवी मेंदूमध्ये एकच एक केंद्रीय इंजिन आहे. म्हणजे जर एखादी व्यक्ती गणितात हुशार असेल तर तीच व्यक्ती भाषेतही हुशार असेल. हो, आणि इतर सर्वच बौद्धिक गोष्टींत ती आघाडीवर असेल. म्हणजेच सर्व क्षमता ह्या एका जी फॅक्टरच्या धातूच्या गोळ्याशी जोडलेल्या आहेत असं मानलं जायचं. बापरे, तो गोळा हलवणे आणि त्या विचारधारेला छेद देणं खूप कठीण असेल ना? नक्कीच कठीण होतं, कारण त्यावेळची शिक्षण व्यवस्था आणि मूल्यमापन ह्याच पायावर उभे होते. पण विज्ञानात नेहमीच प्रस्थापित विचारांना आव्हान दिले जाते. हो, आणि थर्स्टन यांच्या आधी थॉर्नडाईक या संशोधकाने स्पियरमनच्या या एकांगी विचाराला विरोध करायला सुरुवात केली होती. अगदी बरोबर. थॉर्नडाईकचे म्हणणं होतं की बुद्धिमत्ता फक्त एकाच प्रकारची नसते, ती किमान 3 वेगळ्या प्रकारची असू शकते. आणि थर्स्टन यांनीच या थॉर्नडाईकच्या पावलावर पाऊल ठेवत स्पियरमनच्या त्या धातूच्या गोळ्यावरच हातोडा मारला. त्यांनी कडाडून विरोध केला. हो, आणि तो विरोध खूप गरजेचा होता. म्हणजे थोडक्यात पूर्वी लोक बुद्धिमत्तेला एखाद्या स्मार्टनेसच्या एकाच बॉक्ससारखे मानायचे. हे तर असं झालं की एखाद्याला उत्तम खेळाडू म्हणायचं असेल तर त्याला फक्त वेगात धावणं आलंच पाहिजे असा नियम बनवणे. हा, अगदी चपखल उदाहरण आहे. पण वास्तवात खेळाडू असणे म्हणजे केवळ धावणे नव्हे, त्यात पोहणे, उडी मारणे,
वजन उचलणे असे अनेक स्वतंत्र प्रकार असू शकतात. नक्कीच. एखादा जलतरणपटू धावण्यात कदाचित खूप मागे असू शकतो. हो ना, पण म्हणून तो खेळाडू नाही किंवा त्याच्यात स्टॅमिना नाही असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. बुद्धिमत्तेचंही अगदी तसेच आहे ना. हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचे विश्लेषण अधिक व्यापक आणि वास्तववादी बनवलं. येथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्यांनी तो जी फॅक्टर नाकारला. हो, त्यांनी हे स्पष्ट केले की बुद्धिमत्ता हा एखादा एकसंध जी फॅक्टर नसून ती अनेक स्वतंत्र आणि मूलभूत क्षमतांपासून बनलेली असते. म्हणजे त्यांनी विविध चाचण्यांचा सखोल अभ्यास केला असेल. जे हे सर्व घटक प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात अस्तित्वात असतात. म्हणूनच एखादी व्यक्ती एका विशिष्ट बौद्धिक कामात अत्यंत कुशाग्र असू शकते, पण दुसऱ्या एखाद्या कामात ती सामान्य असू शकते. अगदी बरोबर. हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. मग जर हा एकच धातूचा गोळा नसेल आणि थर्स्टन यांनी तो फोडून त्यातून एक प्रिझम तयार केला असेल, तर त्यातून बाहेर पडणारे रंग कोणते असा तुमचा प्रश्न असेल. हो, या क्षमतेचे नक्की किती प्रकार आहेत? थर्स्टन यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या सांख्यिकीय विश्लेषणातून अशा एकूण 7 प्राथमिक मानसिक क्षमतांचा शोध लावला. 7 क्षमता. हो, हे जणू मानवी बुद्धिमत्तेचे 7 मुख्य स्तंभच आहेत. या स्रोतांमधील माहितीनुसार आपण पाहू शकतो की या क्षमता मानवी आकलनाचे वेगवेगळे पैलू उलगडतात. मग आपण सुरुवात कुठून करणार आहोत? आपण सुरुवात भाषा आणि संवादाशी जोडलेल्या क्षमतेपासून करू शकतो. यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते ती म्हणजे शाब्दिक समज किंवा वर्बल कॉम्प्रिहेन्शन. शाब्दिक समज म्हणजेच एखादं पुस्तक किंवा लेख वाचून त्याचा अर्थ समजून घेण्याची क्षमता. नक्कीच. शब्दांचा अर्थ सखोलपणे समजणे, भाषिक संकल्पना ओळखणे आणि त्यांचा योग्य संदर्भात उपयोग करणे. म्हणजे आपण जे वाचतोय किंवा ऐकतोय त्यामागील अर्थ समजणे. हो, त्यामागील गर्भितार्थ आणि छटा ग्रहण करण्याची ही क्षमता आहे. उदाहरणार्थ, एखादी तत्वज्ञानावरील गुंतागुंतीची कादंबरी वाचून समजणे किंवा एखाद्या अवघड कवितेचा अर्थ लावणे. किंवा एका भाषेचा दुसऱ्या भाषेत अचूक अनुवाद करणे. अगदी बरोबर. ज्यांच्यामध्ये ही क्षमता प्रबळ असते ते भाषेच्या अर्थाच्या खोलीत सहज जाऊ शकतात. पण मग जर एखाद्याला उत्तम वाचता येत असेल आणि भाषेचा अर्थ समजून घेता येत असेल तर त्याला उत्तम बोलताही यायलाच हवं ना. तसं वाटणं साहजिक आहे. मला वाटतं हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू असाव्यात. सगळी गंमत आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण थर्स्टन यांच्या मते ही एक पूर्णपणे वेगळी क्षमता आहे. अरे वा, वेगळी क्षमता. हो, त्यांनी याला शब्दप्रवाहीपणा किंवा वर्ड फ्लुएन्सी असं नाव दिलं. शाब्दिक समज ही आकलनाची खोली दर्शवते, तर शब्दप्रवाहीपणा हा मेंदूमधून माहिती आणि शब्द बाहेर काढण्याचा वेग दर्शवतो. म्हणजे दिलेल्या अक्षरांपासून पटकन जास्तीत जास्त शब्द तयार करणे. अगदी तेच. किंवा वेळेच्या मर्यादेत सहज शब्द शोधण्याची क्षमता यात येते. अरे वा, म्हणजेच मगाशी मी जे उदाहरण दिलं होतं की एखाद्याला क या अक्षरावरून सुरू होणारे 10 शब्द एका मिनिटात सांगायला लावले. हो, तीच ही क्षमता. हे अगदी टूलकिटमधील वेगवेगळ्या पाना आणि स्क्रूड्रायव्हर सारखे आहे. हा छान उदाहरण आहे. एखाद्याला अत्यंत कठीण कादंबरी वाचून त्याचा अर्थ चटकन समजेल, कारण त्याच्याकडे शाब्दिक समज नावाचा स्क्रूड्रायव्हर आहे. पण जेव्हा त्याला अचानक क अक्षरावरून लगेच शब्द सांगायला लावले तर तो अडखळेल. कारण त्याच्याकडे शब्दप्रवाहीपणा नावाचा पानाव नाहीये. बरोबर. दोन्ही भाषेची साधने आहेत, पण मेंदूत त्यांची कामं आणि प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. हा एक रंजक दृष्टिकोन आहे आणि तो मेंदूच्या कार्यपद्धतीशी अगदी मिळता जुळता आहे. एक क्षमता माहिती आत घेण्यावर भर देते, तर दुसरी क्षमता योग्य वेळी योग्य माहिती बाहेर फेकण्यावर अवलंबून असते. आणि भाषेच्या या 2 स्तंभांनंतर कोणते स्तंभ येतात? त्यानंतर येतात गणना आणि तर्काचे स्तंभ. स्रोतानुसार यात एक अत्यंत मूलभूत क्षमता आहे, संख्यात्मक क्षमता किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी. संख्यात्मक क्षमता म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार यासारख्या गोष्टी. पण यात वेगळं काय आहे? हे ते कुणी शिकू शकतं? शिकू शकतं, पण हे किती वेगाने आणि अचूकतेने करता येतं यावर ही क्षमता अवलंबून आहे. म्हणजे आकडेमोड वेगाने करणे. हो, अंकगणितीय गणना वेगाने आणि कोणत्याही मदतीशिवाय करण्याची ही ताकद आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे दुकानात गेल्यावर किंवा मोठा आर्थिक व्यवहार करताना कॅल्क्युलेटर वापरत नाहीत. हो, ते तोंडी हिशोब अगदी सेकंदात करतात. अगदी. त्यांना आकडेवारीशी खेळायला आवडतं. त्यांच्यात हा संख्यात्मक घटक अत्यंत प्रबळ असतो. हे काम अत्यंत यांत्रिक किंवा नियमांवर आधारित असते. आणि मग तार्किक विश्लेषण किंवा युक्तिवाद कुठे येतो?
तोही याच छत्राखाली येतो. कारण आपल्या स्रोतांमध्ये गणना आणि तर्क या एकाच छत्राखाली या दोन्ही क्षमता जोडलेल्या दिसतात. जर गणना नियमांवर आधारित आहे तर तर्क म्हणजे काय? तर्क करणे म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे, तर नियम शोधणे आणि पॅटर्न ओळखणे. म्हणजे नवीन समस्या सोडवणे. हो, नवीन समस्या सोडवणे, तर्कशुद्ध निष्कर्ष काढणे हा याचा गाभा आहे. उदाहरणार्थ 2, 4, 8, 16 यानंतर काय येईल? 32. बरोबर. हे शोधण्यासाठी तुम्हाला बेरीज येऊन चालत नाही, तर त्या आकड्यांमधील लपलेला सहसंबंध किंवा नियम शोधावा लागतो. म्हणजे कठीण गणिती कोडी सोडवणे. हो, किंवा दोन परस्पर विरोधी विधानांमधून सत्य शोधून काढणे हा सगळा याच क्षमतेचा भाग आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीवर फक्त हुशार किंवा ढ असा शिक्का मारणे किती चुकीचं आणि अन्यायकारक आहे हे आता मला अधिक स्पष्टपणे समजत आहे. नक्कीच. समजा एखादी व्यक्ती साध्या बेरीज वजाबाकीत वारंवार चुका करत असेल, कदाचित ती घाईघाईत शून्यांची गल्लत करत असेल. हो, असं बऱ्याचदा होतं. पण जर तिला एखादे अत्यंत कठीण लॉजिक पझल किंवा एखादी बिघडलेली यंत्रणा कशी दुरुस्त करायची असा प्रश्न दिला, तर ती ते चुटकीसरशी सोडवू शकते. अगदी बरोबर. जुन्या स्पियरमनच्या जी फॅक्टर मोजपट्टीनुसार ती व्यक्ती ढ ठरली असती, कारण तिचं गणित किंवा हिशोब कच्चा आहे. पण थर्स्टन यांच्या प्रिझममधून पाहिल्यावर आपल्याला दिसतं की त्या व्यक्तीचा संख्यात्मक रंग थोडा फिक्का असला तरी तार्किक रंग अत्यंत गडद आणि प्रबळ आहे. क्या बात आहे, अगदी तसंच. आणि यात भर म्हणजे केवळ भाषा आणि गणित म्हणजेच मानवी आकलनाचा शेवट नाही. थर्स्टन यांनी मानवी अस्तित्वाचे अधिक सूक्ष्म पैलू शोधून काढले. आणखी कोणते पैलू? आपण आपल्या सभोवतालच्या भौतिक जगाशी कसे जोडले जातो, माहितीवर कशी प्रक्रिया करतो, यासाठी त्यांनी आणखी 3 क्षमता सांगितल्या आहेत. अच्छा, म्हणजे एकूण 7 क्षमतांपैकी उरलेल्या 3. हो, आपण आकलन, स्मृती आणि अवकाश यांच्याकडे वळूया. यातली अत्यंत महत्वाची क्षमता म्हणजे स्थानिक क्षमता किंवा स्पॅशल ॲबिलिटी. स्थानिक क्षमता म्हणजे अवकाशातील वस्तूंचे भान ठेवणे. अगदी बरोबर. वस्तूंची रचना, आकृती, दिशा आणि आकार डोळ्यासमोर उभी करण्याची क्षमता. हां, म्हणजे मेंदूतल्या मेंदूत वस्तू फिरवून पाहणे. हो, थोडक्यात सांगायचे तर मेंटल रोटेशन. हे तर आपल्या दैनंदिन जीवनात सतत घडत असतं. हो ना? माझ्या काही ओळखीच्या लोकांना अनोळखी शहरात एकदा गेल्यावर नकाशाशिवाय रस्ता अचूक सापडतो. ते मनातल्या मनात पूर्ण शहराचा एक नकाशा तयार करतात. अगदी. आणि काहींना ते जमत नाही. हो. दुसरीकडे असेही काही लोक आहेत जे गुगल मॅप चालू असूनही आणि त्यात निळा बाण स्पष्ट दिसत असूनही चुकीच्या गल्लीत वळतात. हा, खरंच की. तिथे हीच स्थानिक क्षमता कामाला येते ना. गाडी रिव्हर्स घेताना ती 2 गाड्यांच्या मध्ये अचूक पार्क करता येईल की नाही याचा अंदाज बांधणे हे सर्व मेंदूचं अवकाशीय आकलनच आहे. अगदी तसंच आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, सर्जन आणि उत्तम वाहन चालकांमध्ये ही क्षमता विशेषत्वाने विकसित झालेली असते. आणि पुढचा स्तंभ कोणता आहे? त्यानंतर आपण पाहू शकतो तो पुढचा स्तंभ सहसंबंधी स्मरणशक्ती किंवा असोसिएटिव्ह मेमरी. आता स्मरणशक्ती म्हटलं की आपल्याला वाटतं पाठांतर करणे. पण थर्स्टन यांच्या मते ही केवळ पोपटपंची नाहीये. ही 2 पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टींची सांगड घालण्याची आणि जोड्या लावण्याची क्षमता आहे. म्हणजेच पार्टीमध्ये नवीन लोकांशी ओळख झाल्यावर त्यांचे चेहरे आणि त्यांची नावे यांचा एकमेकांशी सहसंबंध मेंदूत पक्का करणे. हो, अगदी तेच. काही लोकांना 10 वर्षांपूर्वी भेटलेल्या माणसाचं नाव आणि चेहरा अचूक आठवतो, पण परीक्षेसाठी पाठ केलेला निबंध आठवत नाही. होय, कारण चेहरे आणि नावे जोडणे हे सहसंबंधी स्मरणशक्तीचे उत्तम उदाहरण आहे. आणि शेवटचा 7वा स्तंभ कोणता? आणि या 7वा स्तंभ आहे ग्रहणवेग किंवा परसेप्च्युअल स्पीड. लवकरात लवकर साम्य, फरक आणि आकृतीतील चुका ओळखण्याची क्षमता. म्हणजे खूप साऱ्या माहितीतून अर्थ काढणे. हो, आपल्या समोर असलेल्या प्रचंड दृष्टीजन्य माहितीतून अत्यंत वेगाने अर्थ काढणे. हे ऐकल्यावर मला लगेच तो लहानपणीचा स्पॉट द डिफरन्स गेम आठवला. अरे वा, अगदी बरोबर. 2 अगदी सारख्या दिसणाऱ्या चित्रांमधले 10 सूक्ष्म फरक शोधायचे असतात. काही लोक ते फरक अगदी काही सेकंदात शोधून काढतात. त्यांना त्या गेममध्ये कुणीच हरवू शकत नाही. किंवा एखादा मोठा परिच्छेद वाचताना त्यातली लपलेली स्पेलिंग मिस्टेक पटकन नजरेत भरणे हे देखील याच ग्रहणवेगाचं उदाहरण असावे. होय. आणि जर आपण मानवी उत्क्रांतीच्या चष्म्यातून याकडे पाहिले तर हे शेवटचे 3 घटक शालेय शिक्षणापलीकडे जाऊन मानवी अस्तित्वासाठी किती आवश्यक आहेत हे आपल्या लक्षात येईल. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून कसं काय? हजारो वर्षांपूर्वी जंगलात राहत असताना
पानांच्या हलक्याशा हालचालीवरून तिथे वाघ दडलेला आहे की तो फक्त वारा आहे हे पटकन ओळखणे. म्हणजे ग्रहणवेग. हो, हे जगण्यासाठी अत्यावश्यक होते. कोणत्या झाडाची फळं विषारी आहेत आणि कोणती खाण्यायोग्य हे रंगांवरून लक्षात ठेवणे म्हणजे स्मरणशक्ती. आणि घनदाट जंगलात न हरवता शिकार करून पुन्हा आपल्या गुहेत अचूक परत येणे. म्हणजे स्थानिक क्षमता. या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी अनिवार्य होत्या. म्हणजे हे 7ही घटक एखाद्या गुंतागुंतीच्या पझलच्या तुकड्यांसारखे एकत्र येऊन मानवी मेंदूचे आणि आकलनाचे एक परिपूर्ण चित्र तयार करतात. अगदी बरोबर. पण थांबा. हे सगळं कागदावर आणि सिद्धांतात ऐकायला खूप भारी वाटते. उत्क्रांतीचे संदर्भही पटतात. पण वास्तवात याचा काय उपयोग? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला इथे खरोखरच शंका उपस्थित करावीशी वाटते. जर थर्स्टन म्हणतायत की प्रत्येकाचा विकास अनेक दिशांनी होतो, बुद्धिमत्ता बहुआयामी आहे, तर आपली शिक्षण व्यवस्था अजूनही सगळ्यांना एकाच साच्यात का बसवते? हे दुर्दैवी वास्तव आहे. अजूनही सर्व मुलांना एकाच बेंचवर बसवून एकाच पद्धतीच्या परीक्षेत त्यांची बुद्धिमत्ता मोजण्याची जुनी पद्धत का वापरली जाते? जर हा सिद्धांत इतका क्रांतिकारक आहे तर प्रत्यक्षात तो अंमलात आणला गेलाय का, की हे फक्त पुस्तकी ज्ञान आहे? हा एक अतिशय व्यावहारिक आणि रास्त प्रश्न आहे. आणि थर्स्टन यांच्या सिद्धांताचे खरे व्यावहारिक महत्त्व इथेच दडलेले आहे. म्हणजे काही बदल झालेत का? हे मान्य करावेच लागेल की आपली पारंपरिक शिक्षण व्यवस्था अजूनही जुन्या एकांगी साच्यातून पूर्णपणे बाहेर आलेली नाही, ही शोकांतिका आहे. पण थर्स्टन यांच्या सिद्धांताने या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी एक अतिशय मजबूत पाया नक्कीच दिला आहे. अच्छा, तो कसा? आज आधुनिक मानसशास्त्र आणि शैक्षणिक मूल्यमापनात आपण कौशल्य ओळख यावर जो भर देतो त्याचे बहुतांश श्रेय थर्स्टन यांच्या याच संशोधनाला जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांना फक्त गणितात किंवा विज्ञानात किती मार्क मिळाले यावरून त्याची हुशारी न ठरवता त्याची अवकाशीय क्षमता किंवा शब्दप्रवाहीपणा कसा आहे हे तपासणे. अगदी तंतोतंत. हे आजच्या कळचाचण्यांमागील तत्व असावे, नाही का? हो, बुद्धिमत्तेचा विकास हा अनेक दिशांनी होतो हे या सिद्धांताने ठळकपणे अधोरेखित केले. यामुळे शैक्षणिक मूल्यमापनात खूप मोठा बदल शक्य झाला. म्हणजे विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरकांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त ठरतो. होय, आज करिअर मार्गदर्शन करताना आपण विद्यार्थ्याचे फक्त गुण न पाहता त्याच्यातील विशिष्ट कौशल्य शोधण्यावर भर देऊ शकलो आहोत. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी गणितात कच्चा असेल पण त्याची अवकाशीय क्षमता उत्तम असेल तर त्याला आर्किटेक्चरकडे वळवण्याचा सल्ला दिला जातो. हे सर्व याच बहुआयामी दृष्टिकोनामुळे शक्य झाले. हे खूपच आशेचं आणि सकारात्मक चित्र आहे. पण आता या कथानकात एक अतिशय महत्त्वाचे वळण येते. हो, आता आपण स्रोतांच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. आपण या स्रोतांच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोचलो आहोत, ज्यात मर्यादा आणि वास्तव्यावर चर्चा केली आहे. थर्स्टन यांनी या 7 क्षमता शोधून काढल्या आणि त्या स्वतंत्र आहेत असे मानले. बरोबर. पण हा सिद्धांत 100% परिपूर्ण होता का? या 7 क्षमता खरोखर एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आणि स्वतंत्र आहेत का? जणू काही एका हवाबंद डब्यात बंद केल्यासारख्या, ज्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही? इथेच विज्ञानाची आणि संशोधनाची खरी गंमत आहे. म्हणजे काय झालं? जेव्हा थर्स्टन यांच्या या सिद्धांताची हजारो लोकांवर प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली आणि त्या माहितीचं विश्लेषण केलं गेलं, तेव्हा एक वेगळंच वास्तव समोर आले. कोणतं वास्तव? या 7 क्षमता खरोखर पूर्णपणे स्वतंत्र आहेत का? तर विज्ञानाचं उत्तर आहे नाही. प्रत्यक्षात या 7 क्षमतांमध्ये थोडेफार परस्पर संबंध आढळतात. परस्पर संबंध? म्हणजे एका क्षमतेचा दुसऱ्या क्षमतेशी थेट संबंध? हे कसं शक्य आहे? हे सांख्यिकीय विश्लेषणातून सिद्ध झाले की ज्या व्यक्तीची शाब्दिक समज खूप चांगली असते तिची सहसंबंधी स्मरणशक्ती किंवा तार्किक क्षमता देखील सरासरीपेक्षा थोडी जास्त असण्याची दाट शक्यता असते. अरे वा! हे 7 घटक वेगवेगळ्या बेटांवर एकाकी राहत नाहीत. एका क्षमतेचा दुसऱ्या क्षमतेवर प्रभाव पडू शकतो आणि ते बऱ्याच ठिकाणी एकमेकांना ओव्हरलॅप करतात. अरेच्या, म्हणजे आपण फिरून परत जिथून सुरुवात केली तिथेच स्पियरमनच्या जी फॅक्टरकडे आलो? हो, तसं म्हणायला हरकत नाही. या सर्व 7 क्षमता जर एकमेकांशी कुठेतरी जोडलेल्या असतील, त्यांच्यात जर परस्पर संबंध असेल, तर त्या सर्वांच्या केंद्रस्थानी असणारा तो एक सामान्य घटक पुन्हा अस्तित्वात आलाच की. हो ना. म्हणजे ते वर्तुळ पूर्ण झाले तर याचा अर्थ स्पियरमन पूर्णपणे चुकीचा नव्हता तर? या निष्कर्षावर पोहोचणं अतिशय स्वाभाविक आहे.
याच परस्पर संबंधांमुळे स्पियरमननी सांगितलेल्या जी फॅक्टरची उपयोगिता काही प्रमाणात नाकारता येत नाही, हे वास्तवही थर्स्टन यांच्याच मॉडेलच्या विश्लेषणातून समोर आले. जी फॅक्टर तो जुना स्पियरमनचा एकाच धातूचा बनलेला निर्जीवनी जड गोळा राहिला नाही. मग तो आता कसा आहे? तो आता वेगवेगळ्या रंगांच्या संयोगातून एकमेकांत मिसळलेल्या क्षमतांच्या केंद्रस्थानी असणारा एक जिवंत प्रकाश बनला आहे. क्या बात है. हे सादृश्य मला खूप आवडलं. जी फॅक्टर म्हणजे एकच एक न बदलणारा दगड नसून तो या सातही रंगांच्या एकत्र येण्यातून तयार होणारा पांढरा प्रकाश आहे, ज्याचे प्रिझममधून गेल्यावर पुन्हा 7 रंग होतात. आणि विज्ञानाची प्रगती अशीच होत असते. जुन्या सिद्धांताला कडाडून विरोध होतो. नवा सिद्धांत येतो जो जुन्याला पूर्णपणे नाकारतो. आणि मग पण नंतर जसजसे अधिक संशोधन होते तसतसे त्या दोन्हीमधील सत्य ओळखून त्यांचा सुवर्णमध्य काढणारे अधिक प्रगत सिद्धांत जन्माला येतात. म्हणजे थर्स्टन यांच्यानंतरही संशोधन झालं. होय, थर्स्टन यांच्या या प्राथमिक मानसिक क्षमतांच्या संकल्पनेने बुद्धिमत्तेच्या अभ्यासाला एक नवी आणि व्यापक दिशा नक्कीच दिली. आणि याच भक्कम पायावर आधारित नंतरच्या काळात कॅटेल आणि गिल्फर्ड यासारख्या संशोधकांनी बुद्धिमत्तेचे अधिक प्रगत आणि गुंतागुंतीचे सिद्धांत मांडले. त्यांनी ह्या परस्पर संबंधांचा अधिक सखोल अभ्यास केला असेल. हो, आणि बुद्धिमत्तेचे चित्र अधिक सुस्पष्ट केले. खरंच, ज्ञानाचा हा प्रवास किती अद्भुत आहे. आपण एका साध्या आणि बोथट धातूच्या गोळ्यापासून सुरुवात केली आणि आता आपण एका सुंदर, गुंतागुंतीच्या आणि रंगीबेरंगी प्रिझमपर्यंत पोहोचलो आहोत. अगदी खरंय. आपल्या स्रोतांमध्ये शेवटी एक अतिशय सुंदर ओळ आहे, जी हा संपूर्ण सखोल चर्चेचा अगदी अचूक सारांश मांडते. ती कोणती? बुद्धिमत्ता हा एकच गुण नसून ती विविध क्षमतांची एक सुंदर गुंफण आहे. ती खरोखरच एक सुंदर गुंफण आहे. प्रत्येक धागा वेगळ्या रंगाचा आहे, प्रत्येकाचा पोत वेगळा आहे. हो, आणि जेव्हा ते सर्व धागे एकत्र येतात तेव्हा मानवी मनाचे एक अफाट आणि अचंबित करणारं चित्र तयार होते. थर्स्टन यांनी आपल्याला त्या गुंफणीतील ते वेगवेगळे धागे ओळखायला शिकवले. आणि यावरच विचार करण्यासाठी या सखोल चर्चेच्या शेवटी मी एक प्रश्न उपस्थित करत आहे. आज आपण थर्स्टन यांच्या 7 मानसिक क्षमतांबद्दल म्हणजेच त्या 7 धाग्यांबद्दल जाणून घेतले. हो. आता विचार करा, जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात एखाद्या व्यक्तीला हुशार किंवा मूर्ख ठरवतो, एखाद्या विद्यार्थ्यावर त्याच्या मार्कशीटवरून शिक्का मारतो, तेव्हा आपण नकळतपणे या सुंदर गुंफणीतील फक्त 1-2 धाग्यांवरून संपूर्ण कापडाची पारख तर करत नाही आहोत ना? अगदी तेच. जर एखादा धागा कमकुवत असेल तर याचा अर्थ संपूर्ण गुंफण टाकाऊ आहे असा होत नाही. हो ना. कदाचित दुसऱ्या बाजूला एखादा अतिशय चमकदार, मजबूत आणि वेगळ्या रंगाचा धागा दडलेला असू शकतो. आपल्या स्वतःमधील किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींमधील ते लपलेले रंग, ते क्षमतेचे स्वतंत्र घटक ओळखण्याची वेळ आता आलीये. त्या प्रिझममधनं येणाऱ्या प्रत्येक रंगाचा आदर करायला शिकूया. नक्कीच. या नवीन, अत्यंत सकारात्मक आणि विचारप्रवर्तक दृष्टिकोनासह आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. ओके, व्हिडिओ ऐकलात तुम्ही. थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्तीचा व्हिडिओ तुम्ही ऐकलेला आहात. संकल्पना तुम्हाला क्लिअर झाली असेल. तरीही आपण सारांश बघूयात. लुईस थर्स्टन यांनी अनेक घटक उपपत्ती मांडलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बुद्धिमत्ता म्हणजे केवळ एक घटक नसून ती 7 विविध प्राथमिक मानसिक ज्या क्षमता आहेत त्या 7 प्राथमिक मानसिक क्षमतेचा समूह आहे, हे स्पष्ट केलेलं आहे. ओके, मग अमेरिकन मानसशास्त्रज्ञ लुईस थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत मांडला त्याचं नाव आहे अनेक घटक सिद्धांत. मग हा सिद्धांत मांडताना त्यांनी काय केलेलं आहे तर स्पियरमनचा जो जी फॅक्टर आहे आणि आपण म्हणलो बघा सामान्य घटक, तर तो जी फॅक्टर या संकल्पनेला विरोध केलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांनी थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताला सुद्धा विरोध दर्शवलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की बुद्धिमत्ता ही 7 स्वतंत्र प्राथमिक क्षमतांनी बनलेली आहे. मग 7 प्राथमिक मानसिक क्षमता कोणत्या? तर त्यांनी सांगितलेले शाब्दिक क्षमतामध्ये 2 सांगितलेले आहेत त्यांनी. शब्दप्रवाहीपणा आणि शब्दसंग्रह, शब्दांची समज असे 2 सांगितलं. संख्यात्मक कौशल्य सांगितलेले आहे. स्मरणशक्ती, ग्रहण वेग, तार्किक आणि स्थानिक क्षमता. त्यांनी अशा पद्धतीने 7 क्षमता, मानसिक क्षमता या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. तुम्ही ऐकलेला आहात.
आणि त्यांचं शैक्षणिक महत्त्वसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की या अनेक घटक उपपत्तीच्या सिद्धांताचा उपयोग आपल्याला विविध कौशल्याची ओळख करून घेण्यासाठी होईल. वैयक्तिक फरकांचं जे मूल्यमापन करतो आपण विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांचं मूल्यमापन करताना आपल्याला या सिद्धांताचा आधार घेता येईल आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपल्याला हा सिद्धांत नक्कीच उपयोगी ठरेल असं थर्स्टन यांनी सांगितलेलं आहे. ओके, चला आता आपण जो घटक तुम्ही अभ्यासलात त्याच घटकावर आधारित TET स्पेशल आपल्याला इथं एक 13 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करायचा आहे. तर तुम्ही जो घटक अभ्यासलात त्याचं दृढीकरण आपल्याला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी साधायचं आहे. ओके, तयार आहात सगळे? चला आपण प्रश्नोत्तर पाहूयात, समजून घेऊयात. बघा, प्रश्न क्रमांक पहिला, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ लुईस लिओन थर्स्टन यांनी आपल्या अनेक घटक उपपत्तीमध्ये कोणत्या सिद्धांताला प्रामुख्याने विरोध केलेला आहे? तर आत्ताच मी सांगितलेलं स्पियरमननी जो द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे आणि थॉर्नडाईक यांचा जो सिद्धांत आहे बहुघटक उपपत्तीचा, या दोघांच्याही सिद्धांताला त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणून सी पर्याय हे बरोबर उत्तर येतं. ओके, प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी तुमच्या समोर आहे. थर्स्टन यांच्या मते बुद्धिमत्ता ही टिंबटिंब असं दिलेलं आहे. तर थर्स्टन यांनी सांगितलं आहे बघा, बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र क्षमतापासून बनलेली आहे. तर थर्स्टन काय म्हणतात की आपली बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र क्षमतापासून बनलेली आहेत. त्यासाठी त्यांनी 7 मूलभूत क्षमतासुद्धा सांगितलेल्या आहेत. मग भाषिक क्षमतामध्ये शाब्दिक समज असो, शब्दप्रवाहीपणा असो, संख्याज्ञान, तर्कशक्ती, स्मरणशक्ती, स्थानिक क्षमता, अशा अनेक 7 क्षमता इथं थर्स्टन यांनी सांगितलेले आहेत. म्हणून पर्यायी क्रमांक सी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी आहे. बघा, एका विद्यार्थ्याला वर्गात शिकवताना शब्दांचा अर्थ पटकन समजतो आणि तो भाषिक संकल्पनाचा अतिशय अचूक उपयोग करतो. तसेच त्याचे वाचन आणि भाषांतर उत्तम आहे. थर्स्टन यांच्या मते त्या विद्यार्थ्यामध्ये कोणती क्षमता प्रबळ आहे? तर बघा, इथं शब्दांचा अर्थ पटकन समजतो, भाषिक संकल्पनाचा अतिशय अचूक उपयोग करतो म्हणजेच, आणि वाचन आणि भाषांतर उत्तम आहे म्हणजेच भाषेची समज त्याची चांगली आहे. काय चांगली आहे? भाषेची समज. मग भाषेची समज म्हणजे त्या भाषेतील शब्दांची समज, म्हणजेच शाब्दिक समज त्याची चांगली आहे. त्यामुळं तिथं जी क्षमता आहे ती आहे शाब्दिक समज. म्हणून बरोबर उत्तर येतं पर्याय बी, शाब्दिक समज. ओके, प्रश्न लक्षपूर्वक वाचला, समजून घेतला की उत्तर अवघड नसतात बरं का, उत्तर अजिबात अवघड नसतात. प्रश्न क्रमांक चौथा, शिक्षकाने वर्गात एक खेळ घेतला ज्यामध्ये विद्यार्थ्यांना क अक्षरापासून सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द 1 मिनिटात सांगायचे होते. या खेळातून शिक्षकाला विद्यार्थ्याची कोणती प्राथमिक मानसिक क्षमता तपासायची होती? तर बघा, इथं स्पष्ट सांगितलेलं आहे क अक्षरापासून सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द 1 मिनिटात सांगायचे. म्हणजे त्यांचं काय आहे, शब्दांची समज त्यांची चांगली पाहिजे, शब्दसंग्रह त्यांचा व्यवस्थित पाहिजे, जास्तीत जास्त शब्द त्यांना सांगता आले पाहिजेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, शब्दप्रवाहीपणा, वर्ड फ्लुएन्सी ही चांगली पाहिजे. ओके, ही मानसिक क्षमता असेल तर ते जास्तीत जास्त शब्द सांगू शकतील. थर्स्टन यांची ही जी उपपत्ती आहे ती सोपी आहे बरं का, समजून घेतलं की खूप सोपी आहे. बघा, प्रश्न क्रमांक 5, एक विद्यार्थी गणिताच्या तासात बेरीज, वजाबाकी आणि भागाकार यासारखी अंकाची गणना अत्यंत वेगाने आणि अचूकतेने करतो. थर्स्टन यांच्या सिद्धांतानुसार हा कोणत्या क्षमतेचा आविष्कार आहे?
तर बघा, इथं संख्याची बेरीज, वजाबाकी, भागाकार, अंकाची गणना म्हणजेच त्याची संख्यात्मक क्षमता चांगली असणार आहे, बरोबर. म्हणजेच पर्याय बी हे त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. ओके. 7 ज्या क्षमता आहेत त्या आपल्या डेली विद्यार्थ्यांच्या तिथं आपण लक्ष दिलं तर आपल्याला सहज लक्षात येतील बघा. प्रश्न क्रमांक 6, पझल सोडवणे, नकाशा अचूक वाचणे, वस्तूंची रचना व दिशा डोळ्यासमोर उभे करून त्याचे रूपांतर समजून घेणे, या गोष्टी करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये थर्स्टन यांच्या मते कोणती मानसिक क्षमता विकसित झालेली असते. बघा, इथं पझल सोडवायचं आहे, नकाशा अचूक वाचायचा आहे, वस्तूंची रचना आणि दिशा म्हणजे त्याची जी स्थानिक क्षमता आहे की नाही, ती स्थानिक क्षमता इथं विकसित झालेली तुम्हाला दिसणार आहे. ओके. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7, शब्द जोड्या लावणे, शब्दांची यादी लक्षात ठेवणे, सांगितलेल्या गोष्टी जशाच्या तशा आठवून सांगणे, हे थर्स्टन यांनी सांगितलेल्या कोणत्या घटकाचे उदाहरण आहे. तर बघा, जोड्या लावताना आपण एका शब्दाच्या दुसऱ्या शब्दाशी सहसंबंध जोडतो. शब्दाची यादी, आता आपल्याला इंग्रजीमध्ये असतं बघा, स्कूल रिलेटेड वर्ड लिही म्हणतो आपण, किंवा होम रिलेटेड वर्ड लिही, पुन्हा रिलेटेड वर्ड्स लिहायला लावतो, शब्दांची यादी करायला लावतो आणि सांगितलेल्या गोष्टी जशाच्या तशा आठवून सांगतो. म्हणजे आपण इथं कुठंतरी सहसंबंध विचारत असतो आणि सहसंबंधी स्मरणशक्ती इथं काम करत असते. म्हणून पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. ओके. कारण शब्दांच्या जोड्याला सहसंबंध लागतो, यादी लक्षात ठेवायला सहसंबंधी स्मरणशक्ती लागते, कारण लक्षात ठेवणे स्मरणाशी संबंधित आहे, म्हणून सहसंबंधी स्मरणशक्ती. प्रश्न क्रमांक 8, बघा, शिक्षक 2 जवळजवळ सारख्या दिसणाऱ्या आकृत्या फळ्यावर काढतात आणि विद्यार्थ्यांना त्यातील सूक्ष्म फरक पटकन शोधायला सांगतात. जे विद्यार्थी हे सर्वात लवकर करतात ते कोणत्या क्षमतेचा वापर करत असतात. तर तुम्ही व्हिडिओ अंतर्गत पाहिलेले फरक काढणे, 2 चित्रातील फरक ओळखा, त्यामध्ये कोणकोणते वेगवेगळे घटक आलेले आहेत ते ओळखणे. आपल्याला असतेच बघा, 2 चित्र देतात आणि त्या चित्रामध्ये फरक ओळखायचं. तर असे जो घटक असतो, अशा वेळेस आपला जो ग्रहण वेग आहे तो ग्रहण वेग तिथं काम करत असतो. म्हणजेच ग्रहण वेग ही क्षमता तिथं आपण वापरत असतो. ओके. म्हणजे त्या चित्रांचं पूर्ण आकलन करून घेतो, ग्रहण करून घेतो आणि त्यातला फरक आपण शोधतो. प्रश्न क्रमांक 9, एका विद्यार्थ्याला 2, 4, 8, 16 या सिरीजमधील पुढील अंक शोधायला आवडते आणि तो नवीन समस्या सोडवताना नियम शोधून तर्कशुद्ध निष्कर्ष काढतो. कोणती क्षमता इथं उत्तम आहे असं म्हणता येईल? तर बघा, तर्क, आता 2, 4, 8, 16 इथं तर्क विचार करतो. 2 मग 4 दिले, मग 8 दिले, नेमकं इथं काय दिले बाबा? 2 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. म्हणजे तो तर्क करून उत्तर सांगतो. म्हणजे तिथं तो तार्किक विश्लेषण करतो. ओके. नवीन समस्या सोडवताना सुद्धा तो तार्किक विचार करतो. म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. तार्किक विश्लेषण आणि युक्तिवाद करतो तो समस्या सोडवण्यासाठी. म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, अनेक घटक उपपत्तीचा शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांना सर्वात मोठा उपयोग कोणता? आता आपण थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती पाहिलेली आहे. मग यांचा शिक्षकांना सर्वात मोठा उपयोग कोणता आहे? तर बघूया कोणता उपयोग होतो. विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा केवळ एकच स्कोअर काढण्यासाठी नाही, केवळ फक्त शब्द आले की ती उत्तरं नसतात हे लक्षात ठेवा. 99% म्हणते बरं का, मी फक्त ट्रिक देते. बुद्धिमत्तेचा विकास एकाच दिशेने होतो हे सिद्ध करण्यासाठी. चूक.
विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील कौशल्य ओळखण्यासाठी आणि वैयक्तिक फरकांचे मूल्यमापन करण्यासाठी बरोबर आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने शिकवण्यासाठी चूक, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 इथं तुमच्या स्क्रीनवर. थर्स्टन यांच्या अनेक घटक उपपत्तीची एक प्रमुख मर्यादा कोणती, ज्यामुळे स्पियरमनच्या जी फॅक्टरची उपयुक्तता पूर्णपणे नाकारता येत नाही? थर्स्टन यांनी अनेक घटक उपपत्तीची एक मर्यादा पण आहे बघा. एक मर्यादा आहे की त्या मर्यादेमुळे स्पियरमनचा जो जी फॅक्टर आहे त्याची उपयुक्तता नाकारता येत नाही. तर कोणतं? तर बघा, त्यांनी फक्त 7 क्षमता सांगितल्या, त्या पुरेशा नाहीत, हा नाही आहे. या क्षमतांचा शैक्षणिक प्रगतीशी काही संबंध नाही, हा पण येत नाही आहे. हा सिद्धांत केवळ प्रौढासाठी उपयुक्त आहे, नाही. प्रत्यक्षात या सर्व 7 क्षमतांमध्ये थोडेफार परस्पर संबंध आढळतात, हे पर्याय बरोबर आहे. जो जी फॅक्टरची उपयुक्तता आपण म्हणतो बघा, सामान्य घटक असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अनेक कृतीमध्ये काही सामान्य घटक असतात. तसं इथं थर्स्टनची एक मर्यादा काय आहे की या 7 क्षमतामध्ये कुठंतरी थोडेफार परस्पर संबंध आढळतात आणि त्यामुळं ते पूर्णपणे पण स्पियरमनच्या जी फॅक्टरला तो नाकारू शकत नाही. ओके. प्रश्न क्रमांक 12. थर्स्टन यांनी मांडलेल्या अनेक घटक उपपत्तीच्या संकल्पनेत नंतरच्या काळात कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी आणखी सुधारणा केल्या? थर्स्टन यांनी मांडलेली जी अनेक घटक उपपत्ती आहे त्या संकल्पनेत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी आणखी सुधारणा केल्या? तर त्याचं उत्तर आहे कॅटल आणि गिलफोर्ड. काय आहे? कॅटल आणि गिलफोर्ड यांच्यासुद्धा आपल्या बुद्धिमत्तेचे जे सिद्धांत आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. ओके. शेवटचा प्रश्न या घटकावर आधारित प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी आहे. एका विद्यार्थ्याला गणितातील आकडेमोड अतिशय वेगाने करता येते, परंतु त्याला भूमितीतील आकृत्यांची रचना आणि दिशा समजायला खूप कठीण जाते. थर्स्टन यांच्या सिद्धांतानुसार एका शिक्षकाने यातून काय निष्कर्ष काढावा? तर बघा, इथं गणिताची आकडेमोड वेगाने करतो, पण भूमितीतील आकृत्यांची रचना आणि दिशा समजायला कठीण जाते. म्हणजेच बुद्धिमत्ता एकसंध नसून ती अनेक स्वतंत्र क्षमताची बनलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये या क्षमता कमी अधिक प्रमाणात असतात, असा निष्कर्ष काढावा लागेल. कारण त्याला गणिती आकडेमोड करता येते, पण आकृत्यांची रचना आणि दिशा समजायला अवघड जातं. यावरून असं कळतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये या क्षमता कमी अधिक प्रमाणात असतात आणि प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र क्षमता आवश्यक असते. गणितातील आकडेमोडसाठी वेगळी क्षमता आवश्यक असते, तर भूमितीतील आकृतीतील रचना व दिशासाठी वेगळी क्षमता तिथं गरजेची असते. म्हणून अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यामध्ये हा फरक दिसून येतो. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती अभ्यासली, त्यावर आधारित 13 प्रश्नोत्तराचा सराव केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. आणि दुसरी गोष्ट बघा की या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात, नक्कीच तुम्हाला प्रत्येक घटक सहजपणे समजेल, संकल्पना क्लिअर होतील. ओके. आपण इथं थांबूयात, पुन्हा भेटूया नवीन घटक घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.